तर नमस्कार मित्रांनो अँड गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपलं माझ्या ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर आपण ब्लॉग बनवतोय आणि मित्रांनो ॲक्च्युली मी चाललेलो कुळदैवतला. आमचं कुळदैवत इकडनं आता सध्या मी मुंबई आग्रा हायवेला आहे. इकडून आमचं कुळदैवत काहीतरी 12-15 किलोमीटर आहे. तर आपण त्याच्याहून थोडं 12-15 मीटर लांब आपण स्टे केलेला, कारण रात्र खूप जास्ती झालेली. मी माझ्या फॅमिलीसोबत आहे बाहेर फिरायला. आज तुम्हाला विजयसनी मातेचं दर्शन होणार आहे आपल्या या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपला ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि आज खूप दिवसानंतर आपण आपला ब्लॉग टाकतोय बिकॉज ऑफ आपल्या आयफोनचा स्टोरेज फुल भरला होता. तर मी तो फ्री केला आहे आता स्पेस थोडाफार. आपला हा ब्लॉग ॲडजस्ट होऊन जाईल एवढा मी स्पेस फ्री केलेला आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला दर्शन करायचं असेल तर कंटिन्यू माझा ब्लॉग बघा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल, कारण आज तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटेल आणि मातेचं दर्शन सुद्धा होईल घर बसल्या. ठीक आहे. आणि मित्रांनो ती ॲक्च्युली विजयसनी माता आमचं कुळदैवत आहे, कुळदेवी आहे ती. इकडे आम्हाला जरा नैवेद्य वगैरे चढवायचं, ते सगळं तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या मार्फत दिसून जाईल. ठीक आहे. तर आपला ब्लॉग कंटिन्यू बघा. चला मी फ्रेश होतो आणि निघतो. मग पुढे तेवढ्यात तुम्ही म्युझिक एन्जॉय करा. तर मित्रांनो फायनली आपण आलेले आहेत आपल्या देवीच्या मंदिरामध्ये. हे बघा, बघू शकता तुम्ही, असं मंदिर आहे. ही आपली गाडी आहे आणि आपल्या देवीचं मंदिर आहे. हे प्रॉपर तुम्हाला MP मध्ये बघायला भेटते. हे MP मध्ये येते आणि मी तुम्हाला आता बाकीचा पुढचा दाखवतो. हा असा काही एंट्री पॉईंट आहे मित्रांनो. इथून आपण असं आतमध्ये जाणार आहोत. चला आपण चाललोय आता. इथून असं पुढे गेल्यानंतर आपल्याला हे शिड्यांच्या मार्फत वरती जायचं आहे. हे शिड्या दिसत असतील तुम्हाला. इथे आपल्याला असं वाघ बघायला भेटत आहेत आणि हे काही चित्रीकरण आहेत. हे अशा पण शिड्यांच्या मार्फत वरती चाललोय आता. व्ह्यू खूप भारी आहे. ते एंट्री करतोय आपण. एंट्री केल्या आपल्याला इथे वाघ बघायला भेटतो आणि हा नजारा आहे. काही इथे गर्दी असते तेव्हा हे सगळं यूज करतात. आपल्या महालक्ष्मी मंदिरासारखंच आहे आणि ही माता इथे बसलेली आहे. बघू शकता तुम्ही. घर बसल्या तुमचं आपण आपल्या मार्फत दर्शन होतं आहे. इथे पूजा करत आहेत आणि इथे वाघाचं हे आहे, वाघाची प्रतिमा आहे. मित्रांनो इथे परमिशन नाही मिळत व्हिडिओ वगैरे काढायला. बघू शकता तुम्ही. आपण जस्ट एक परमिशन घेऊन काढतोय. इथे परमिशन नाही मिळत व्हिडिओ काढण्यासाठी. आपण एक जस्ट परमिशन घेतली त्यांची ट्रस्टीची आणि मग व्हिडिओ काढतोय. तर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही सुद्धा परमिशन घेऊनच काढा. नियमांचं उल्लंघन करू नका. ठीक आहे. तर मित्रांनो आता बाकीचं मी तुम्हाला दाखवतो, नाही तर व्हिडिओ मोठा होईल. चला आता मी तुम्हाला शिव मंदिर दाखवणार आहे. हे बघू शकतात. शिव मंदिर किंवा जानेकर रस्ता, हे जे वरती मंदिर दिसतं हे शिव मंदिर आहे. तर चला आता जाऊयात आपण आपली गाडी घेऊन. वरती गाडीसुद्धा जाते. आपण गाडी घेऊन जाणार आहोत. तर चला मी पुढे दाखवतो. मी तुम्हाला जे मंदिर सांगितलं होतं ते हे आहे शिव मंदिर. बघू शकतात. आणि तुम्हाला आता मी व्ह्यू दाखवणार आहे एक. काय बघा, व्ह्यू बघा किती भारी आहे. मंदिर किती वरती आहे हे दाखवतो मी तुम्हाला. याच हायवेने आपण आलोय.
एकदा मित्रांनो फक्त व्ह्यू बघा, क्लासिक व्ह्यू आहे. पहिले आपण सिनेमॅटिक घेऊयात, तर मग मध्ये जाऊन दर्शन करूयात. मी ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. चला तर मित्रांनो, सिनेमॅटिक एन्जॉय करा थोडा वेळ. परत एकदा व्ह्यूचा आनंद घ्या मित्रांनो. हे बघा, बघू शकता एक नंबर असा व्ह्यू आहे. आणि आपलं मंदिर, शंकर भगवानाचं मंदिर. हा व्ह्यू खूप भारी आहे. हे ॲक्च्युली मंदिर आहे मातेचं, पण आता जाऊन आलो बिजासनी मातेचं मंदिर. बडी बिजासनी मातेचं मंदिर आहे ते. अजून एक मूळ स्थान आहे देवीचं. तिकडे मूळ आहे देवीचं, म्हणजे स्थानिक म्हणजे मेन मूळ तिकडचं आहे. आपण तिथे सुद्धा जाणार आहोत. तिथे छोटं मंदिर आहे, एवढं मोठं मंदिर नाही आहे. तर ते सुद्धा मी तुम्हाला ब्लॉगच्या मार्फत मंदिर दाखवणार आहे. कंटिन्यू आपला ब्लॉग बघा तिथे. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे मेन बिजासनी मातेचं. तुम्हाला मी दाखवतो. ॲक्च्युली मागे पण साऊंड चालू आहे, ते ट्रॅक्टरवाले ट्रॅक्टर वगैरे धुवत असतील त्याचा. तर हे बघा, हे मेन बिजासनी मातेचं मूळ मंदिर आहे. माता येथे स्वयंप्रकट झाली होती आणि हे मूळ आहे. मोस्ट ऑफ जणांना माहिती नाही मिळत. ॲक्च्युली हे खूप आतमध्ये आहे, खूप खेडेगावात आहे हे. आणि इथे नवीन प्रकारचं असं मंदिर बांधण्यात येत आहे. तर नक्कीच तुम्ही पण विजिट करा. आणि हे मंदिर आहे असं. त्याची लोकेशन मी तुम्हाला पिन करून देईल कमेंटमध्ये. ते बघा आणि नक्की या. इथे खूप भारी प्रसन्न असं वातावरण असतं एकदम मस्त. हे ट्रस्टी आहे तिकडचे, हे पुजारी पण आहेत आणि ट्रस्टी पण आहेत. पप्पा बसलेत त्यांच्याजवळ. हे बघा, लांबून असं दिसतं सर्व. आणि इथे पाण्याची सोयसुद्धा आहे. इथे सर्व आहे. आणि इथे मोस्ट ऑफ लोक आता हॉल बनवला आहे. पहिले इथे हॉल नव्हता. जेवण वगैरे सुद्धा बनवतात इथे. भंडारा असतो, ज्यांची मान्यता असते त्यांचं. ॲक्च्युली हे मंदिर जागृत मंदिर आहे. हे स्वयंभू मंदिर आहे. मोस्ट ऑफ लोकांना कन्फ्युजन असते. ते जे मंदिर आहे बडी बिजासनी माता, ते स्थापना केलेलं मंदिर आहे आणि हे स्वयंभू आहे. तर हे मेन स्थान आहे बिजासनी मातेचं. तर तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल, त्यासाठी तुम्हाला या बिजासनी माता मंदिराच्या अपोजिट साईडला म्हणजे रिटर्न येताना तुम्हाला तिथे एक बोर्ड लागेल, दुर्गुडा गाव करून आहे. तर त्या हिशोबाने तुम्हाला यायला लागेल. मध्ये येऊन तुम्हाला 5-6 किलोमीटर मध्ये आहे एकदम. आणि फुल खेडेगाव आहे. इथे काय तुम्हाला जास्ती हे नाही. आणि मोस्ट ऑफ ठिकाणी रेंज पण नाही मिळत. तर थोडं मी तुम्हाला ती कमेंटमध्ये तुम्हाला लोकेशन सांगेल. त्या लोकेशनवर या आणि नक्कीच दर्शन घ्या. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला थोडा आजूबाजूचा भाग दाखवतो, तो बघा, एन्जॉय करा. आणि नंतर मग आपल्या ब्लॉगचा आपण एंड करूयात. ठीक आहे. तर बघा नजारा, बघा मित्रांनो, नजारा बादशाह एकदम. एकच दुकान आहे इथं. आता पुढच्या साईडला जाऊयात थोडं. पत्ता बघू शकता इथे. मूळ बिजासनी माता, दुर्बड्या, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. लोकेशन बघा मित्रांनो, एकच नंबर असं लोकेशन आहे. तर झालेत वरती आणि मातेचं मंदिर. हे नवीन मंदिर तयार होतं मित्रांनो. येथे मूळ बिजासनी मातेची स्थापना करण्यात येणार आहे, प्रतिकृती. आणि ते पुढे बघितलं ते तुम्ही मूळ मंदिर होतं. ठीक आहे. तर आता आपण बघूयात पुढे कसा काय प्लॅन होतो, ते कुठे जायचा प्लॅन होत होते. जर कुठे जाणार असेल तर ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि ॲक्च्युली मित्रांनो, आपल्याला थोडा यूट्यूबवर प्रतिसाद पाहिजे, थोडा सपोर्ट पाहिजे. तर थोडा सपोर्ट करा, जेणेकरून आपण रोज व्हिडिओ बनवू शकू. असा तरी सपोर्ट करा. ठीक आहे. इंस्टावर तर सपोर्ट आहेच आपल्याला, पण यूट्यूबवरसुद्धा करा. जे माझे इंस्टावरनं हा व्लॉग बघण्यासाठी आले असतील, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्लॉगला लाईक करा
आणि शेअर करा. ठीक आहे, असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी. ठीक आहे, तर मित्रांनो हा ब्लॉग आपला एवढाच होता. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि कमेंट करा. ठीक आहे, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट टाईम अशाच कोणत्या तरी ब्लॉगमध्ये. तर तिथपर्यंत मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, चला बाय.